नमस्कार, मी सुनीता RD रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत मेथीची वडी। चला सुरुवात करूया। पहिल्यांदा एक कढई घ्यायची आहे, त्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि धुतलेली भाजी आपण त्यामध्ये टाकणार आहोत आणि ती छानशी अशी परतून घेणार आहोत। आपली भाजी छानशी परतून झालेली आहे। त्यानंतर आपण 1 वाटी बेसन पीठ घेणार आहोत। त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेणार आहोत। आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट, कढीपत्ता आणि लाल तिखट, धना पावडर, गरम मसाला, घरी केलेला गरम मसाला, कांदा लसूण मसाला, जिरे आणि ओवा टाकणार आहोत त्यामध्ये। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आपण जी परतून घेतलेली भाजी आहे ती त्यामध्ये आपण टाकणार आहोत। पाणी टाकायचं आहे। आपल्याला याचा पिठाचा गोळा तयार करायचा नाही आहे। तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे केलंय, त्या प्रकारे बाइंडिंग आलं पाहिजे त्याचं। आणि ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि एका कढईत पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं आहे आणि ते त्यावरती वाफवण्यासाठी ठेवून देणार आहोत। शिजून घ्यायचं आहे, वाफवून घ्यायचं आहे किंवा शिजून घ्यायचं आहे। आपलं शिजून झालेलं आहे। ते आपण खाली काढून घेणार आहोत आणि नॉर्मली गार पडल्यानंतर त्याच्या आपण वड्या तयार करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे वडे केलेले आहेत आणि त्या सगळ्या बाजूनी शिजलेल्या आहेत। तेल गरम होण्यासाठी ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपण त्या वड्या एक एक करून सोडणार आहोत आणि छानशा सगळ्या बाजूने आपण त्या तळून घ्यायच्या आहेत आणि तळून झाल्यानंतर सर्व करणार आहोत। शेजवान चटणी बरोबर त्या छान लागतात। अशा छान छान रेसिपीजसाठी RD रेसिपीला सबस्क्राइब करा, लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।